रूपाण देखणी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन घागर डाव्या कडेवर पदर ही सावरी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी 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 रूपाण देखणी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन घागर डाव्या कडेवर पदर ही सावरी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी वेड जीवाला लावते गवळ्या घरची नार गवळ्या घरचे नार गवळ्या घरचे नार केसात गजरा डोळ्यात काजल असा तिचा शृंगार असा तिचा शृंगार असा तिचा शृंगार वेड जीवाला लावते गवळ्या घरची नार गवळ्या घरचे नार गवळ्या घरचे नार केसात गजरा डोळ्यात काजल असा तिचा शृंगार असा तिचा शृंगार असा तिचा शृंगार मधुरवाणी कोकिलवाणी नटलेला जनी मधुरवाणी कोकिलवाणी नटलेला जनी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन घागर डाव्या कडेवर पदर ही सावरी राधा कशी राधा कशी ठुमकत मोडत चालते चालते बाजारी काय झाले आल्यावर का झालं त्यांनी हो हो आले अगं हा सूर्य डोक्यावर यायच्या आधी आपण चाललं नाही ना हा मधुरेचा घाट करून जायचं आहे परंतु मला कोणाला या रस्त्याची काही माहिती आहे का गं तर अरे आम्हाला तर मुळीच माहित नाही मग आपण हा मधुरेचा घाट चढणार कसा हो मला माहित आहे खूपच छान की पहिलं उभ्यावर जायचं आणि मग इकडे वळायचं इकडून तिकडे वळायचं आणि मग आडव्याने खायचं मग हो आडव्याने म्हणजे तिरकं जायचं म्हणजे घाट चढायला दम नाही लागणार अगं तिथला घाट कसं चढायचं ते नाही विचारलं अगं राधे किती मोठी बोलते तू अगं मी खरंच घाट कसं चढायचं ते नाही विचारलं मी विचारलं घाट रस्त्याची माहिती आहे का तू विचारलंस ना घाट कसं चढतात ते आपण एक ताराच्या नादात लागलो ना तर मथुरे बाजू काही होतच नाही बघ तुझं म्हणणं खरं आहे मग काय करूया आपण माझी शेजारी ना माझ्या मावशी राहते ती जाते बाजाराला तिला विचारून का आपण असं म्हणते मग हे की ओळखलं बिगी अगं पण तिचं आणि माझं कालच नदीवर भांडण झालंय बघ ती म्हातारी नाही भांडखोर आहे तूच भांडखोर आहेस बघ. ए, मला काय भांडखोर बोलते तू झालं तुमचं सुरू करा बाजाराची निर्माण करून करू हे बरं अगं म्हटलं मावशी ग अगं म्हटलं मावशी ग अगं कोण ग कोण अगं मावशी मी राधा कशाला हाक मारतेस जरा इकडे पाहू अगं मी माझ्या नवऱ्याचं ताक करते मावशीचं काही वेगळं चालू असतं अगं मावशे तुझं जे काय करत नंतर कर पहिले इकडे पाहू बिगी यायला सवय होय हो हो तुला यावंच लागेल आले आले या मावशीचा थाटच न्यारा या मावशीचा थाटच न्यारा मावशीचा ताटच न्यारा या मावशीचा ताटच न्यारा या मावशीचा थाटच न्यारा या मावशीचा थाटच न्यारा मावशीचा ताटच न्यारा या मावशी
गाजरा आळीला आभोली गाजरा आळीला सात गाजरा लागतील बाया पोरींच्या नजरा लागतील बाया पोरींच्या नजरा लागतील बाया पोरींच्या नजरा लागतील बाया पोरींच्या नजरा नवारी नेसून पावडर लावून ठुमकत जाते मथुरे बाजाराया ताटत न्याराया मावशीचा 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 ताटत न्याराया वर्षाची झाले म्हातारी 60 वर्षाची झाले म्हातारी झाले म्हातारी नकराही चालय हो बारी नकरा माझा लय हो बारी नवरी नेसून पावडर लावून ठुमकत जाते मथुरे बाजारा ताटत नाराया मावशीचा ताटत नाराया मावशीचा ताटत नाराया मावशीचा ताटत नाराया मावशीचा ताटत नाराया दमले अगं पण मावशी या वयात काय करत होती तुला? अगं जेव्हा सकाळचे वाजतात 8 तेव्हा मी त्यांना बसायला देते पाठ मग करते त्यांचं जेवणाचं ताट अगं मी त्यांना न्यायारी देत होते ग असं होय हो तुम्हाला काय वाटलं मला वाटलं तुम्ही पोरीला खूप चावड झाला आताच्या अगं पण न्यायारीला काय केलं होतं अगं वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं टाकलं वाटून किसून वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं टाकलं वाटून किसून आणि आमच्याही बसले रुसून पण त्यांना घेत होते चाटून पुसून अगं मला उशीर झाला हो अगं पण नाडा मिळून कशाला ओरडत होतात मला अगं राधे इचार नाडा दाबलंय कुरकुर मांडे बघ मी अगं काय बोलली तू काय बोलली बरोबर कशाला हाक मारत होती आम्ही साऱ्या मुली मिळून आज मधुरे बाजाराचा भेद केला आहे आम्हाला या घाटाची माहिती नाही तुला घाटाची माहिती आहे का ग अगं या मथुरेला जाणाऱ्या रस्त्याची खडणकडा माहिती आहे बघ मला पण तुम्ही कशाला विचारताय तुम्हाला जायचंय होय हो तुला आता सांगितलं की जवळ झालं तुला लक्षातच राहत नाही बघ मधुरे बाजाराची साधन नाही ना चला तर मग मी रस्ता दाखवते एवढं नटून नटून निघालत खऱ्या पण घेतलं काय नेसलं काय ते मला मुलीच सांगितलं नाही तुम्ही त्याचं सांगावंच लागेल का मग त्याशिवाय मथुरेचा बाजार भरणार कसा असं म्हणते काय राहते मावशी नांदा तू लागू नको माहिती आहे ते दोघीचं भांडण झालेलं आहे मध्ये मध्ये येऊ अगं मावशी अगं काय करा दे अगं मी साऱ्या मुलींचा थाटमाट सांगते बरं तूच सांग आपलं बघ कोणी आणि बघ सातशृंगार करून आम्ही चाललं सारखं मुद्राच्या बाजाराला अरे वा किती छान छान माल घेतला तुम्ही ओके चला तर मग बिगी बिगी काही सांगितलं नाही ते अगं माझं मेलं कसलं म्हातारीचं कशात काय आणि फाटक्यात पाय नाही म्हाताऱ्याचं खूप थाटमाट असतं बाई अगं मग सांगायला जावं होय हो तर सांगावंच लागेल त्याच्या मधुरे बाजार भरणार कसं अगं
विकी नाही मी घेतला रवा. विकी नाही मी घेतला रवा. आणि तुम्हाला खवा आणलाय खवा. तुम्हाला काय वाटलं? असं म्हणजे सोय. हो मग चल की बिगी चला बिगी. काय ग बोरी? अगं आपल्याला हा एवढा मधुराचा घाट करायचा आहे. हो तर एखादं गाणं बिणं म्हणून पाहू. तूच तुला माहितीच होतं मी हेच बोलणार म्हणून का? हो तूच तशी नटखट दिसतेस. असं म्हणतेस होय. हो मी गाणं म्हणेन पण तू आम्हाला साथ द्यायची. हा हो नक्की. बरोबर मी तुला म्हणते गाणं चल. चल तर चला मग. नटून टाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला नटून ठाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला आता थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. चला थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. चला चला हिराने चंद्रातारा डोळे झाला श्रीगातारा. चला चला हिराने चंद्रातारा डोळे झाला श्रीगातारा. चला नटून टाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला नटून टाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला आता थाट करून माटावरून जाऊ चला बाजाराला. चला थाट करून माटावरून जाऊ चला बाजाराला. आदरीची साडी टिकली जोडी नाकात नथनी लय भारी. नाकात नथनी लय भारी. नाकात नथनी लय भारी. तारा नेसली नऊवारी साडी. हिना नेसली नऊवारी. हिरा नेसली नऊवारी. हिरा नेसली नऊवारी. बिगी करा पाठ चाला झरझरा. बिगी करा पाठ चाला झरझरा. चला आता थाट करून माटा भरून जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माटा भरून जाऊ चला बाजाराला. दही दुधाचे बरंच माठ घ्या ग कोणी तुपलोणी. घ्या ग कोणी तुपलोणी. घ्या ग कोणी तुपलोणी. दही दुधाचा रंग आपला मिळून जाऊ सारगणी. मिळून जाऊ सारगणी. मिळून जाऊ सारगणी. बिगी करा पाठ चाला. बिगी करा पाठ मला झरझरा. चला आता थाट करून माट भरून जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट भरून जाऊ चला बाजाराला. चला हिराने चंद्रातारा डोळे झाला श्रीगातारा. चला चला हिराने चंद्रातारा डोळे झाला श्रीगातारा. चला नटून टाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला नटून टाटून झाला उशीर बाजारी जाण्याला. चला आता थाट करून माट भरून जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट भरून जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. चला आता थाट करून माट घेऊन जाऊ चला बाजाराला. ऐक राधे थांब तू जाऊ नको बाजारी. ऐक राधे थांब तू जाऊ नको बाजारी. थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी.
थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी राधे थांब तू जाऊ नको माघारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी तो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी थांब माघारी आला नंदाचा मोरारी थांब फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी वाढले बापा धनीवरी नाही कोण नाही राहिले नाही कोण नाही राहिले धर्मरक्षणा भूमातेची आज ऐकली राधे आज ऐकली जन्म घेतला राधे मी विष्णूचा अवतारी जन्म घेतला राधे मी विष्णूचा अवतारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी वासुदेवी माता पिता भाता मी कंसाचा भाता मी कंसाचा भाता मी कंसाचा रक्षितो मी गोधन सारे राजा गोकुळाचा मी राजा गोकुळाचा पाप पुढे पुण्याई कधी पडली आहे भारी पाप पुढे पुण्याई कधी पडली आहे भारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी तू जाऊ नको माघारी ऐक राधे थांब तू जाऊ नको माघारी थांब जरा फिरतो माघारी आला नंदाचा मोरारी थांब जरा फिरतो माघारी आला एकंदर श्रीराम 7 अवतार संपल्यानंतर पृथ्वीतळावर कोण कोण राज्य करत होतं म्हणाल तर जरासंध मूर्ती कालेनाथ बाणासूर हे दैत्य पृथ्वीतळावर फार श्रीमंत झाले होते पापाचे डोंगर कोसळले होते हे पाप पृथ्वी मातेला माविनेच झाले पृथ्वी मातेने गायचे रूप धारण करून ब्रह्मदेवापुढे शरण गेली ब्रह्मदेवाने शेषनाग आदिनाथचा धावा केला शेषनाग प्रसन्न होऊन म्हणाले देहो थांबा आपापल्या जागी शांत राहा मी वसुदेव देवकीच्या पोटी आग गंगा धारण करीन भक्तांचे पालन करीन दुष्टांचा नाश करीन क्षत्रियांचा संहार करीन असे या पृथ्वीमातेला वचन देऊन स्वर्गरी पाठवले परंतु देवकीच्या पोटी 8 अवतार धारण करणार ते वार्ता कंसाला कळतात त्याने माझ्या माध्यमातून बंदिशी घालवली माझ्या 7ही भावंडाचा बळी घेतला अशा दुष्ट पापी म्हणजे माझ्या कंसात म्हणजे माझ्या मामाचा वध करण्यासाठी हा 8 अवतार धारण केला आहे गुला पुंडलिका वरदे अरे हो पण त्या कंस मामापर्यंत जर मला पोहोचायचं असेल तर प्रथम कोकणातून मथुरा जाणं देखील हे मला थांबवं लागेल परंतु ती कामगिरी आपण न करता आपला सखा संबळी सुद्धा याच्यावर संपवतो मग तर झाले सुदामाला 1 ना 2 आरोळी वाचवतो अरे सुदामा सुदामा
अरे सुदामा, आलो आलो देवा, आलो आलो. देवाच्या चरणी प्रणाम असो. अबे देवा, मला इथं एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण सुदामा, आपल्या गोकुळातील गवळणी दही दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बागेत आले. दही दूध आपल्या गोकुळात राहिलं तर आपली प्रजा किती खूप सुखी होईल असे नाही का सुदामा तुला? देवा, हे जर तुम्हाला वाटत असेल तर बरोबरच असेल. यात मी काय करावं? सुदामा, पण त्या गोकुळात मथुरे जाणार दही दूध ते गोकुळातच राहिलं पाहिजे. मी तुझ्या कामगिरी संपवत आहे. जसे आपल्या आज्ञा देवा. पण यात हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? अरे अरे वेड्या, लहानाचा मोठा या गोकुळात झाला. हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा माहित नाही तुला? माफ करा देवा, पण माहित नाही मला. सांगतोय, हुकूम तुमचा, कायदा कायदा तुमचा आणि हुकूम माझा, मग तर झालं. ठीक आहे देवा, जशी आपली आज्ञा. येतोच मी. सुदामावर कामगिरी संपवली, पण कोणत्या रीतीने पार पाडतो ही मलाच पाहावे लागेल. बाजारी या गवळ्याच्या नारी, नटून चालल्या बाजारी या गवळ्याच्या नारी. भ्रमण करणार श्रीकृष्ण भगवान, त्याचा सवंगडी सुदाम तो मीच आणि मलाच म्हणतात. देवाने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी दिली, पण एवढ्या सगळ्या गवळणी मथुरेला जात आहेत आणि मी एकटा, हे काय बरोबर नाही. माझे सखे सवंगडी सुद्धा पेंद्या आणि वाकड्या इथं कुठेतरी असतील. त्यांना एक आरोळी मारून पाहतो. ए पेंद्या रे पेंद्या, अरे ए पेंद्या रे पेंद्या, अरे कुठं आहेस? अरे तिकडं काय करतोय? अरे तू इकडे आधी. हो यायलाच पाहिजे. होय होय लवकर ये. हा त्याला पण घेऊन ये, लवकर ये. हॅलो, कृपया लक्ष असू द्या. श्री अनंत बालू मिरगर नाचगरी
यांच्याकडून वाडगाणेश्वर नमन मंडळासाठी 500 रुपयाचे देणगी आले आहे. मंडळ त्याचा आभार आहे. तसेच कुमार समर्थ मंगेश काजारे चिखलगावन यांच्याकडून वडगाणेश्वर नमन मंडळासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. मंडळ त्याचे आभार आहे. श्री नवशन लक्ष्मी नाजगरी शैलेश वितोरे याचकडून 200 रुपये मंडळ त्यांचे आभार आहे. काय सांगू सुदाम्या तुला माझी चुकली गाय कपिला. काय सांगू सुदाम्या तुला माझी चुकली गाय कपिला. यार थोडा उशीर होईल काय अवस्था केली? अरे माझी पांढरी गाय, माझी पांढरी गाय. अरे पांढरी गाय काय म्हणतो? पांढरी पांढरी जीच्या पासून मी धावतोय आणि याचा कालाभर तिच्या मागोमाग आणि जो धावतो आपलं दगड म्हणतो. एवढं दगड आपलं मोठं आणि जो मी धावत गेलो आणि जो अरे पाय फटीत गेला म्हणतो. फटीत दगडाचा फटीत वळतोय काय येईना काय येईना म्हणतोय. पण नाही वळलाय पाय न वडला. अरे दुखतोय म्हणतोय. वळतोय म्हणजे दुखतोय. कशाला मला बोलला? मला तुझा बोलवला. काय काम आहे? काम असेल म्हणून बोलवला. कशाला बोलला? अरे देवाने कोणती जबाबदारी दिली आपल्यावर? कोणती रे? अरे आपल्या कोकणातल्या गवळणी आहेत ना. धावणी. अरे गवळणी. धावणी नाही. गवळणी नाही. गवळणी. गवळणी. परपट करायचं आहे. परपरत नाही. काय त्या मथुरेला जात आहेत गाय दूध घेऊन. मथुरेला त्यांचा रस्ता अडवायचा आहे. परपट करायचं आहे. परपरीत मशान आणायला लागेल. अरे अडवायचं आहे. शान करायला नको. शान लागेल ना.
त्यांचा रस्ता अडवायचा आहे. हा ही मोठी कामगिरी दिली देवाने आपल्यावर. कोण कोण करणार आपण तिघांना बोलवलं आहे. आपल्याला लय बायका भेटल, मग आम्हाला काय भेटणार भरपूर भेटल. दही, दूध, ताक सगळं. बापरे, ताक सगळं वाटणार आहे. मोठा हा. हा मग आता जाय बघा माझ्या बाबूकडे आता. सगळा भेटलं एकदम पटपट पटपट काय सगळं ऐका ऐका. वाकडाला धरून दे मुलं. कोण जाते? कोण जाते? कोण जाते? अरे ह्यालाच पहिली पाठव. जातोस तू मग तूच जा, तुला भरपूर घाई आहे ना. जाऊन या भरपूर काय येते. तो काय कुठे येते ग? दिसते ग? जा लवकर जा, काम व्हायला पाहिजे. काय रे पहिल्या भामट्या, मला म्हातारी बोलतोस? अरे मी 16 वर्षाची जवान पोरगी आहे. मग बघ तर माझ्याकडे. हा बघ. लय दूर काय काम आहे मेल्या? अगं पुरीनो, हा बघा काय बोलतो, याला दही दूध द्या तर. काय तांदूळ मोठा घातलं आणि खालून पुरून तणाव देईल तणाव उदवली जाम जाम फुगवली मी जाऊन बघतो. सांभाळून जा रे. तुमचा काय चालला? आपल्याला काय होण्याचं नाही बाबा कामामध्ये आता माझ्यात पण नाही झाला तुझं. मी जातो. इकडे आपण इकडे अगं हा बघ कोण नवीन भामटा आलाय ते. मला आपण कोण? आले बा गुरुली
राधे तू मला नाही ओळखलंस? मुळीच नाही. राधे 3 तास फक्त पाताळला देऊन मालकांना विचारत भगवान त्याच्या सवयीकडे सुद्धा तो मीच मला म्हणतात. रस्त्यावर आलात तरी तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? कायदा ना आवक आली आहे. राधे आम्ही बिना कायद्याच्याने आलोच नाहीये. बघितलं नाही तू माझा हा मोडला बा. तुमच्याकडे कायदा असो काही असो आम्ही मुली मधुरेच्या भातात जाणार म्हणजे जाणारच. नाही जाणार जाणार म्हणजे जाणारच. बांबू जायचा मला. मोडला मगाशी, आता दात करून बोल. देवाचं ऐकून घे नाही तर माझ्याकडे दुसरे पण पर्याय आहेत आणि देवाचा हुकूम आहे. देवाच्या हुकुमावरून आणि आमच्या कायद्यावरून तुला जाता देणार नाही. दांडा आडवाच घाली. काय वाकडा? काय करा रे? त्यांच्या उपक्रमावर आपण थांबायचं आहे. आपण चालेल जमल्यावर पुन्हा थोडा वेळ विश्रांती घेऊया. दिले घाबरली मला, घाबरली काय पण त्याला सांगते. जाऊन देऊ नको. ए या बसल्यात कलमाच्या खाली मी देवाला सांगू नको. द्या. या तुझा. काय रे मेल्या भामट्या? बामच्या काय म्हणते तुला बसायचा नाही आहे? अरे मेल्या मी 6 महिने बसली तर 6 महिने उठत नाही. ये बाय 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 बाय. आपल्या याच्यात खातेस? काही काय बोलतो भामट्या? अगं म्हातारे एक ते उकाळा तर घे. अरे मेल्या घ्यायलाच पाहिजे होय. घ्यायलाच पाहिजे. अरे मुंबईवरून गावाला येताना गाडी होती दिवा सावंतवाडी. काय म्हणते? मुंबईवरून गावाला येताना गाडी होती दिवा सावंतवाडी. पण मेल्या तुझं नाव घेतलं असतं पण तुझे लेंग्याचे सुटले नाडी. अगं बापरे, वळलं वळ. म्हातारे बसायचं ना तुला? आम्हाला आंघोळ का? एक, दोन, तीन. बसल्या चांगल्या. चल, आपण पण जाऊया. काय करा ते? अरे आमचे गेले बघ. आपण जाऊया की मी बाजाराला. चला तर मग बिगी बिगी जाऊया आपण. आलो देवा, आलो. देवाच्या चरणी प्रणाम असो. देवा आम्ही दौडली ना कलमाच्या खाली बसवून ठेवलंय. आता येतच असतील पेंड्या वाकड्या. ठीक आहे. देवा त्यांनी पन्ना म्हणतो. आले आले आले. पेंड्या वाकड्या. चल, त्याचं काय म्हणतो ऐक का बघूया.
आता भरपूर जाम, जाम. एकदम जाम ना. चल चल आता डोळ्यांना लक्ष द्या. सुभाष शांताराम देवळे मोडकी बाग याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वडगाणेश्वर नमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. अरे काय रे मेल्या, आता तू कोण नवीन भामटा? माझी ओळख पडायची नाही. पाठवून दे. अगं हे राधे, हा बघ कोण नवीन भामटा आलाय ते. काय झालं मावशी कोण आलं नवीन बघ तर तू. परमित राहते आपण कोण आणि रस्ता ठेवण्याचे कारण या देला तू ओळख नाही. कोणीच नाही या देला श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कशा असतात? सांगताय का पायी पद्मा पिवळा पितांबर बेबी हिरा मस्तकी सुवर्ण मुकुट यावरती मयूरपंख आणि हाती सन्मानी घेऊन उभे असतात. तुझं म्हणणं खरं आहे, पण माझा मामा कंस हा दुष्ट पाप्याने मला वेळोवेळी आणि घडवडी रूपी बदल लागतात. दादे असिद्धांत दे आणि कुशालमध्ये जेव्हा जरी निघून जा. देवा तुझ्या जन्माच्या गुणात आणि वर्तमान ऐकला वाचून आम्हा कळवळीने मुळीच पडणार नाही. पण दादे सांगतोय द्वापर युगी प्रगट झाला विष्णूचा मी अवतार धरिला तारिले धरविला कंसासाठी आठवा अवतार धरिला. ऐक गवळणी सांगतो कहाणी गुंफून शब्द कंसा
पुत्र दशरथाचा धन्य झाली अयोध्या नगरी लंका त्रिभुवना वनवासासाठी आठवा अवतार धरिला. कोण शब्द माझ कौसासाठी आठवा अवतार धरिला. कौसासाठी आठवा अवतार धरिला. राजे ऐकले का जन्माचा तुला आता तरी अजिंठा दे आणि भूषण मस्त आले निघून जा. देवा तुमच्या जन्माच्या गुन्हा ऐकल्या परंतु कोणता माणूस तुम्हाला गोडवर सांगणार राधे नाही सांगते समुद्रापासून मीठ अरण्यापासून झाड झाडापासून फूल आणि फुलापासून फळ प्राप्त होते. राधे त्यातील अजिंठा तू कोण करतो? अगं मावशी तुझं काय करा रे अगं हे खरंच देव आहे चला आपण सगळे शरीर जाऊया हो का बरीनो देवा आम्ही तुला शरण आलो देवाला जाऊ सुखाने संसार करा. ठीक आहे देवा इकडे लक्ष असू द्या. अमर सुरेश सोलकर याचकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. मंडळ त्याचे आभार आहेत. धन्यवाद. देवा आम्ही शरण आहे तुझी जागा माझ्या चरणात ठेवली. हृदयामध्ये साध्य अवघड मला होते का तू पूर्ण करणार आहे. काना समोर असं छेडू माझी सासू घरी वाट पाहत असेल ती छळेल मला काना अरे काना काय मला जाऊ दे का का तुला पूर्ण करावंच नाही आहे. काना मला जाऊ दे घरी काना राधे तुला पूर्ण करावंच आहे. हे सुंदरी तू कुंजवणी पौर्णिमेच्या रात्रीला तुझ्या माझ्या प्रीतीला चंद्र आहे साक्षीला. तुझ्या माझ्या प्रीतीला चंद्र आहे साक्षीला. हे सुंदरी तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी सात जन्माची जैसी शिव पार्वतीची जैसी सीता रामाची. तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी सात जन्माची जैसी शिव पार्वतीची जैसी सीता रामाची. सुंदरी तो कुंजवणी हे सुंदरी तो कुंजवणी रात्रीला तुझ्या माझ्या प्रीतीला चंद्र आहे साक्षीला. तुझ्या माझ्या प्रीतीला चंद्र आहे साक्षीला. केशव गोपाल कावणकर याचकडून 200 रुपये पारितोषिक आले. मंडळ त्याचे आभार आहे. तुझ्या मामाशी आहे. नाही मामा या ठिकाणी सिंहासनावर बसण्यासाठी आलो नाही. वध करण्यासाठी आलो नाही मामा. अरे वा अरे झालं गेलं ही घाट ती तुझीच आहे. तू माझ्या माझ्या सातही भावांचा बळी दिला. तो ब्राह्मणाचा छळ केला. हे आता झालं विषय ठेवणार नाही. तुला आता एवढी वर्ष
वाट बघत होतो आणि आणि माझा काळ आता धावून माझ्या समोर